जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेलं शिक्षण संचालनालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असे परिपत्रक. हे परिपत्रक प्रति सर्व विभागीय अध्यक्ष, उपसंचालक, प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, अधीक्षक, वेतन भविष्य निर्वाह निधी पथक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण, पश्चिम यांना निर्गमित झालेला आहे. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. शालार्थ ID देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. या परिपत्रकाच्या अनुषंगानं या अगोदरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, शालार्थ मान्यतेचे आदेश अपलोड करण्यासाठी 16 जुलै 2025च्या परिपत्रकाच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं होतं. परंतु सध्या 45% कामकाज जे आहे ते DDO 1 यांच्या स्तरावर पूर्ण झालेलं आहे आणि याची मुदत जी आहे ती 31/8/2025 पर्यंत आहे. परंतु याऐवजी आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत DDO 1 तथा मुख्याध्यापक यांच्या लॉगिनमधून कागदपत्रे अपलोड करण्यास आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये विलंब होणार नाही करिता DDO 1, DDO 2 तसेच आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शालार्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याच्या कामकाजाकडे विशेष लक्ष आपल्या स्तरावर देण्यात यावं या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. या अनुषंगानं आता परत एकदा 15 सप्टेंबर 2025 पर्यंत 2012 नंतर नियुक्त झालेले जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्यांची जी कागदपत्रे आहेत, नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, शालार्थ मान्यतेचे आदेश जे आहेत ते कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या मुदतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करावयाच्या आहेत. इथून पुढं मुदतवाढ जी आहे ती दिली जाणार नाही. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे, कारण ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच सप्टेंबरचं वेतन जे आहे ते होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे, महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक. अशा पूर्ण परिपत्रकांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असं नक्की कमेंट करा. धन्यवाद.